आणि आदरणीय सूर्यकांत पाटील जी यांच्या हस्ते त्याला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन गौरवण्यात येईल. मंचाच्या दिशेने यायचं आहे. आदित्य कशिशच्या बॅटमध्ये वो बुलाती है मगर जाने का नहीं. थँक्यू. वेलकम बॅक ऑन मॅच. आमच्या शाळेतील लहानपणापासूनचे खास मित्र कॅमेरा मारायचे आदरणीय सदानंद पाटील आता स्टँडच्या दिशेने उभे असतील. आदरणीय सौरभ बेडसगावकरजी यांना विनंती असेल समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे आणि समालोचन कक्षाचे ते स्थानपन्न व्हायचं आहे. विनंती असेल सौरभ बेडसगावकर यांना नाव घेतले समालोचन कक्षाच्या इथे येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेरून पिवळा पडद्याच्या आतमधून यायचंय. चला लवकर. पहिल्या चेंडूवरती कशिश एक लेदर विश्वातील मोठं नाव या खेळाडूचं आहे. कशिश हा आता स्ट्राईक वरती आणि पहिला चेंडूवरती आक्रमक खेळी दाखवले त्यांनी. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने भिरकावून देतोय चेंडू बॉटल लाईन पार. कम ऑन डीजे. बघा हे कशिशला माहिती आहे कशा प्रकारे चेंडू लेफ्ट करायचा असतो. कशा प्रकारे चेंडू लेफ्ट करायचा असतो याच पहिल्या दिवशी आपण बघितला. आदित्य ओके. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या चेंडू भिरकावून दिला बॉन्ड लाईन पार. कम ऑन डीजे. जवळ ये ना गडे मला एक चुम्मा दे ना गडे. चला सामन्याच्या दिशेने येऊया. सामन्याच्या दिशेने वळूया. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 3 चौकार कशिशच्या बॅट मधून. एक चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 13. चला सामन्याच्या दिशेने वळूया. शेवटच्या चेंडू मार्गस्थ. धावसंख्या 13 मेराचे समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
सनी स्ट्राईक वरती. स्ट्रेटच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईन पार. कम ऑन डीजे. पहिली मॅच आता कुठेतरी धावफळकर धावा मात्र 17 टोकल्यात खतराचं समीकरण झालेलं आहे साई माऊली या संघासाठी. जर का या स्पर्धेत स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल, अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 या स्पर्धेत बक्षीसपात्र फेरीसाठी पात्र बनायचं असेल तर साई माऊली संघ आणि वंश 11 या संघासाठी ही एक महत्वाची मॅच. आणि आमचे खास मित्र, आमचे मोठे बंधू आम्हाला नेहमी खूप काही शिकवतात. आमचे खास मित्र उंटासारखे हाईट असणारे विष्णू यांचं सुद्धा अक्ष 11 डोंगरपाडा चषक मध्ये हार्दिक स्वागत. आणि चेंडू लॉंग स्टॉप दिशेने ट्रॅव्हल करता करता वाचला वैभव. विष्णू वेलकम बॅक ऑन. श्री स्पोर्ट पंचांचा व्हाईटचा इशारा. धावफळकर धावा अतिरिक्त धाव ऍड होताना 20. 2-0 रन. जयेश पाटील गोलंदाजी मारवरती बॅट्समॅनला बीट करून टाकलेला आहे. एक धाव धावफलकामध्ये ऍड. 21 रन ऑन बोर्ड. चार चेंडू 22 धावा. 22 चार चेंडू. येस वैभव यष्टी रक्षक आवाज देते बरोबर आहे, कारण की गणित खूप स्ट्रॉंग आहे. कॅचचा अटेम्प्ट इज अ फेल आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. कम ऑन डीजे. अगराने माझ्या मळ्यामंदी हुसशील काय. पाच चेंडू 5 बॉल 26. सनी इज ऑन फायर. कशिश ने जहां से छोड़ा वहां से सनी सुरू कर रहा है. आणि वाईड अतिरिक्त धाव. कशिशनी मॅच ऑन करून दिलेली आपल्या संघासाठी आणि सनी ती मॅच आता पुढे नेण्याचा प्रयत्न. धाव फलकार ती धावा ठोकल्यात. 27 रन ऑन बोर्ड. सनीला सुद्धा माहिती आहे हा मॅच मध्ये आपली चान ढोकावी लागेल, कारण की या स्पर्धेसाठी ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि चेंडू लागला का यष्टनवरती? लागला का? नाही लागला, कारण की बेल्स पडले तरच महत्व आहे ना. यष्टनवर लागून षटकाची समाप्ती. घेऊया ब्रेक, ऐकूया संगीत. ऐसे गोवे शरण जरी नेशे संगन एक हौस माझे घरवाल का. माझे एक वीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. थँक्यू, धन्यवाद डीजे साहिल. धावफलकार ती धावा 27 धावा ठोकलेल्या आहेत. सनी पुन्हा एकदा स्ट्राईक वर येताना थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला थोडस जवळ घेतलेला आहे, म्हणजे पॉइंटचा एरिया आदरणीय पंच हेमल भावसार यांच्या मागे कुठेतरी पॉइंटचा एरिया पूर्ण ओपन ठेवलेला आहे. हेमल भावसार पंचांचा उल्लेख केला. हा खेळाडू सुद्धा एक खूप मोठे अष्टपैलू खेळाडू आहेत. आपलं काळ सुद्धा गाजवले आणि आता आमचं काळ सुद्धा तेच गाजवत आहेत वरद विनायक या संघाकडून खेळताना. चेंडू षटकार. सनी बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे.
धावफलकावरती धावा 27 नवीन बॅटर अतुल आणि आता चेंडू येतोय चौकार बॅटची एज चेंडू बाउंड्री लाईन पार. कशी डोली राणी धावफलकावरती धावा 3-1 दोन चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा लॉंग शॉट दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला बाउंड्री लाईन पार. कम ऑन डीजे. सिगरेट दे. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे. आमचे थर्ड अंपायरची भूमिका निभावताना कबड्डीमॅन नयन तांडे हा खेळाडू सुद्धा एक अष्टपैलू मोठा खेळाडू आहे. नारंगीची मैदान NCC कडून सुद्धा आधी खेळायचा आणि आता गाव कप सुद्धा गाजवलेला त्यानं होता 2023चा. बॅटला लागलाय म्हणजे हा चौकार येणार आहे. धावफलकावरती धावा 4 वाढताना 35 35 रन ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू बॅटरी लाईन पार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. गणाकाधी चौकारांची आतिषबाजी धावसंख्या धावा 39. टॅपचा सहारा एकेरी धावीन धावफलकात वाढ 40-40 रन ऑन बोर्ड. 5 चेंडू 40 धावा लगातार 3 चौकार. रिव्हर्सिपचा डॅम थर्ड मॅनचा एरिया ओपन तर चौका आणि कम ऑन डीजे. महाराज की भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिन. भोळ्या शंकराला मी साई रूपात पाहिन. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट इज अ फेल आणि एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकावरती धावा जोडल्या 46-46. 111 हा संघ सुद्धा एक मोठा संघ आहे. म्हणजे क्षमता आहे. संघ नवीन असला तरी लढण्याची क्षमता मात्र खूप आहे. आणि योगेश आता चुकी करताना योगाचं आज काय म्हणजे कॅल्क्युलेशन मला काही समजत नाहीये. योगेश ज्या प्रकारे खेळासाठी जाणला जातो त्या प्रकारे खेळ योगेशच्या बॅटमधून आणि क्षेत्ररक्षण सुद्धा नाही दिसत आहे. VPL मध्ये
क्षेत्ररक्षणासाठी बेस्ट फिल्डरसाठी दावेदारीसाठी होता योगेश आणि पंचांचा वाईटचा इशारा. फलकात अतिरिक्त धाव फॉर 48 रन ऑन बोर्ड. 3 चेंडू 48 धावा. त्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल. थर्ड मॅन आणि फाईन लेग आणि स्टेटच्या दिशेने षटकार. चला यानंतर जी होणारी मॅच दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रथम पुकार. श्री स्पोर्ट्स विरुद्ध जयसाई विरार. श्री स्पोर्ट्स विरुद्ध जयसाई विरार. आपल्याच आजूबाजूच्या विभागातील परिसरातील हे दोन्ही संघ एकमेकांचा खेळ निश्चित रूपया माहिती असेल यांना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना प्रथम पुकार. मंचाच्या दिशेने नाणेफेकीसाठी यायचंय. श्री स्पोर्ट्स विरार विरुद्ध जयसाई विरार. जयसाई विरार कर्णधार आलेले आहे प्रसाद तोरसकर साहेब. तुम्ही कुठे असतील तिकडे मंचाच्या दिशेने यायचं आहे नाणेफेकीसाठी. श्री स्पोर्ट्स विरार. एवढ्या मागे डगआउट बनवलंय का? ड्रेसिंग रूम तुमचा खूप मागे बनवलेला दिसतोय. वैभव आणि रोहन. स्ट्राईक एंड वरती वैभव, नॉन स्ट्राईक एंड वरती रोहन. जयसाई विरार विरुद्ध श्री स्पोर्ट संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक होताना दोघांना एकत्र बोलायचे. कोण बोलणार आहे डिसाइड झालं का? अच्छा तो चूज करणार आहे तो बोलणार. चिकना लेफ्ट राईट, चिकना लेफ्ट राईट, चिकना लेफ्ट राईट. जयसाई विरार इज अ कॉल असणार आहे. खुश खुश झालंय पंचाच्या दिशेने खुश झालंय. जयसाई विरारचा कॉल आहे. टॉस नाही जिंकलाय. टॉस तो बोलणार असं फक्त चूज झालं आतापर्यंत. जिंकलर दी क्षेत्ररक्षण आहे. ओके. करण पाटील आलं बॅटिंग आहे. करण पाटीलचं अर्धशतक बघायला आवडेल. वरद विनायक अक्षय डोंगरपाडा कॉल इज अ वरद विनायक आणि नाणेफेक जिंकलेली आहे जयसाई विरार. कॉंग्रॅच्युलेशन. नाणेफेक जिंकून प्रथमतः नाणेफेक जिंकून ओके क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. श्री स्पोर्ट जयसाई विरार तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. खूप खूप शुभेच्छा. मैदानाच्या दिशेने वळूया. एक मोठा आव्हानाचा पाठला करायचा आहे साई माऊली या संघासाठी. हाफ सेंचुरी बनवायचं आहे. पहिला चेंडू गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न.
उलटा चेंडू बिरकावून दिला स्टेटच्या दिशेने बाउंड्री लाईन पार. कमॉन डीजे. धावफलकावरती धावा कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू सांगता मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 4 बॉल 4 बॉल 4 चेंडू 5 धावा. सॉरी क्षमा असावी. इंटू द गॅप चांगलं क्षेत्ररक्षण कशिशच्या माध्यमातून. गुड स्टॉप म्हणू शकता. वेल स्टॉप कशिश. 5 चेंडू आणि 6 धावा. 8-8. बिरकावून देण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे चांगलं झेल डिप्लाय. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक धावून आला आणि गडी बाद होताना दिसतोय. कहते हैं करते हैं जो मर्जी. थँक्यू. वेलकम बॅक ऑन मॅच. श्री स्पोर्ट्स संघाचे खास फॅन कमलेश वायरमॅन त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. अक्षय लेवण डोंगरपाडा चषक 2024 मध्ये आकाश घरात यांच्या वाढदिवसानिमित्त विराट क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने डे नाईट लीग फॉर्मॅट आपण 4 दिवस इकडे क्रिकेटचा महासंग्राम बघितला. आजचा शेवटचा दिवस रविवारचा दिवस. अक्षय लेवण डोंगरपाडा चषक 2024 हा शेवटचा दिवस. रिव्हर्सिपचा अटेम्प्ट इज अ फेल. अटेम्प्ट फेल झाला. त्यानंतर 1 धाव अर्जित केली गेली. नो चेंडू इंटू द गॅप ढकलण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रायल करते बाउंड्री लाईन पार. कम ऑन. वेलकम बॅक ऑन मॅच. दोघांसाठी नॉकआउटचा टुर्नामेंट. टॉपअपचा विचार केला तर टेबल टॉप मध्ये जयसाई विरार आहे आणि सेकंड स्थानावरती स्वरूप 11 असेल. त्यानंतर श्री स्पोर्ट्स असेल. त्यानंतर श्री स्पोर्ट्सच्या आधी बारुंडा असेल. बारुंडा नंतर श्री स्पोर्ट्स. त्यानंतर वंश 11. नेट रन रेट थोडा चांगला आहे. त्यानंतर विचार केला तर साई माऊली संघ असतील लास्ट पोझिशन वरती. धावफलकावरती धावा 15 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 2 चेंडू नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. बॉल पे बल्लू. धावफलकावरती धावा 16 रन ऑन बोर्ड. 16 धावा असताना आणि वाईड. आता योगेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. योगाला इथून जो लॉंगऑफच्या दिशेने उभा होता लॉंगॉनच्या दिशेने तेव्हा डोकं त्याचं सुद्धा खालं होतं सौरभ बेडसगावकर यांनी. आता त्या प्रकारे बॅटिंग दिसेल. आता ड्राईव्ह केलेला फटका एकेरी धावेने धावफलकात वाढ. त्यांना धावफलकात धावा जाऊन पोचलेले आहेत. 18. शेवटचे 2 चेंडू मार्गस्थ. 18 रन ऑन बोर्ड. उलटा चेंडू आणि चेंडू कॅच पकडायची भाई. षटकार. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ. आता सगळेच उठा. नवीन बॅटर
नवीन बॅटर आदित्य. आदित्य आल्या पाऊली मागे जाताना दिसतोय. ओम साईराम. धावफळकर ती धावा 18 वरती गाडी कुठेतरी थांबली. आपल्या संघासाठी शेवटच्या षटक घेऊन आलाय सन्नी. तिसरं षटक मुख्य षटक महत्वाचा षटक. पंच गंभीरता स्ट्राईक चेंज आहे का? ओव्हर चेंज झाली तर एक चांगली नजर. टाय वाजवायच्याच. 111 संघ तुमचा एक्स्ट्रा खेळाडू त्यांनी ही अपील केली होती. नावं सांगायला आल्या खेळाडूंनी. याला म्हणतात लक्ष. 12व्या खेळाडूमधून कॅमेरामॅन सारखी याची नजर. अभिनंदन. कारण की योगेशला आता नॉन स्ट्राईक हँडवरती उभं करण्याचा प्रयत्न जास्त असेल. कारण की योगेशला आता जबाबदारी घेऊन खांद्यावरती आणि मनगडातली ताकद सिद्ध करण्याची संधी आहे आणि संधीचं सोनं करून दाखवावं लागेल. एक जबाबदारी घेऊन खेळावी लागेल आपल्या संघासाठी. साई माऊली या संघासाठी. यष्टी रक्षक सुद्धा चपा चांगलं क्षेत्ररक्षण नावाची संधी. बघा टप्पा क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा असतो पण टप्पा थ्रो नाही महत्वाचा असतो. वारंवार उल्लेख केला जातो की बाहुबली मधला कटप्पा आणि क्रिकेटच्या पिचवरचा टप्पा हा महत्वाचा असतो. टप्पा महत्वाचा आहे पण गोलंदाजी करताना थ्रो करताना टप्पा नाही चालत. थ्रो करताना विनय गोलंबडे सारखा थ्रो लागतो. डायरेक्ट ॲज इट इज. विरारवरतून गाडी सुटली का डायरेक्ट ढाणून आता चर्चगेटला जाऊन थांबली पाहिजे. योगेश कुठेतरी बॅट चालत नाही. योगेश हाही सुद्धा एक मोठा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळ आहे. जेव्हा VPL ची स्पर्धा चालू होती त्या श्री स्पोर्ट्स कडून खेळताना एक चांगली खेळी टॉप ऑर्डर मध्ये होता. बॅटिंग टॉप 3 मध्ये सुद्धा होता. रन मध्ये एक चांगली बॅटिंग परफॉर्मन्स त्याच्या बॅट मधून. सर्कलचं क्रिकेट होतं तिकडे दिसलं होतं पण आज कुठेतरी आपल्या संघासाठी मागे करताना दिसतोय. धावफळकार ती धावा 2020. 4 चेंडू आणि 20 धावा. स्वतःला जो फॉर्म कमबॅक करावा लागेल योगेशला. तर का या स्पर्धेत अक्ष आकाश गरज यांच्या वाढदिवसानिमित्त अक्ष 11 डोंगरवाडा चषक 2024 या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर नंतर सन्नीनी यष्टा उद्ध्वस्त केला. डावगुराचा फलंदाज बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू. चला एक पारितोषिक आलेलं आहे. विष्णूनी जर का उंटासारखा डान्स केला तर प्रत्येक गाण्यावरती 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ. काही करायची आहे थोडीशी. 2020 रन ऑन बोर्ड. खूप कमी धावा खर्च करतोय आणि चेंडू कशिश उभा आहे. कशिश आने दे जितना बॉल आने जाने नहीं दूंगा. ओम साईराम. धावफळकार ती धावा 21. जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 29 धावा अशक्य. सदानंददादा पाटील स्टँडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न असफल. चला जय साई विरार विरुद्ध श्री स्पोर्ट संघ. जय साई विरार नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. करण पाटील मॅच साठी गेला की आलेले आहेत. ओके हजीर असतील म्हणजे 11 खेळाडू खेळताना दिसतील. पहिल्या सामन्यात 10 खेळाडू घेऊन फक्त हा संघ खेळला आणि विजयी सुद्धा झाला. लॉंगनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू आता ट्रॅव्हल गेलाय. योगेशच्या बॅट मधून एक चौकार.
2 चेंडू बाकी असतील. चांगला टप्पा, चांगल्या टप्प्याचा चेंडू. बिरकावून देण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू. कॉंग्रॅच्युलेशन 111 संघ पहिला विजेता या स्पर्धेतील. तुमचे खूप खूप अभिनंदन. आणि साई माऊली संघ हार्ड लक. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.